पुढची कन्सेप्ट आहे EMF म्हणूया आपण. त्यालाच काय म्हटलं जातं, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हटलं जातं, किंवा याला अगदी सोप्या भाषेमध्ये आपण व्होल्टेज म्हणूया. व्होल्टेज किती नावं आहेत बघा. याला व्होल्टेज पण म्हटलं जातं, याला पोटेन्शियल डिफरन्स पण म्हटलं जातं, याला सेल पण म्हटलं जातं, याला बॅटरी पण म्हटलं जातं. तर कुठलं तर आपण एक AC किंवा DCचं एक्झाम्पल घेऊ आणि त्याच्यानुसार हे EMF काय प्रकार असतो ते बघूया आपण. आपण काय म्हटलं की इलेक्ट्रॉन्समुळं काय फ्लो होतो, इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो, बरोबर. म्हणजे एखाद्या मटेरियलमध्ये इलेक्ट्रॉन्स असतील तर त्या मटेरियलमधनं करंट फ्लो होऊ शकतो. बट तो करंट फ्लो होण्यासाठी त्याला एका फोर्सची गरज असते. मला सांगा, ही वायर मी अशी कन्सिडर केली आहे आणि मी आत्ता म्हणू शकतो का ह्या वायरमधनं इलेक्ट्रिक करंट सुरू आहे? नाही. पण ह्या वायरला जेव्हा मी फोर्स अप्लाय करतो म्हणजे बॅटरी जोडतो तेव्हाच त्या वायरमधनं काय होतो, करंट फ्लो व्हायला चालू होतो. म्हणजे जर तुम्हाला करंट फ्लो व्हायचा असेल तर तुम्हाला सर्किटमध्ये EMF जोडणं गरजेचं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा हे असं सर्किट आहे. आता मला सांगा, हा सिम्बॉल कोणाचा झाला? हा सिम्बॉल ह्या बॅटरीचा झाला, ठीक आहे. आता यालाच व्होल्टेज किंवा PD, आता PDचा थोडासा अर्थ वेगळा मी सांगेन तुम्हाला. हे सेल आणि ह्याला बॅटरी म्हटलं जातं. आता PD म्हणजे काय बघा. आता हे सर्किट समजून घ्या सगळ्यांनी. चला, काय केलं आपण सर्किटमध्ये, एक EMF बॅटरी अप्लाय केलेली. आता बॅटरी म्हणजे काय, छोटीशी सेल असते ना, आपण सेल म्हणतो, त्या सेलला आपण ॲक्च्युली बॅटरी म्हणायचं असतं, बरोबर. तर तो सेल इथं आपण कनेक्ट केलेला आहे आणि त्याला एक आपण रेजिस्टन्स जोडलेला आहे ज्याला मी R म्हणतो. समजलं इथपर्यंत? आता ह्या सेलचं इथं एक स्विच आहे असं आपण म्हणूया. तर हा K म्हणजे काय आहे, स्विच आहे. नीट समजून घ्या. प्रॅक्टिकली जर आता तुम्हाला समजलं तर बऱ्याचशा गोष्टी पुढच्या तुम्हाला लक्षात राहतील. आणि हा R म्हणजे कोण आहे, रेजिस्टन्स आहे. तर आता की आपण काय करायचे, सुरू करायचे. म्हणजे की चालू करा म्हणजे करंट फ्लो व्हायला सुरू होईल. म्हणजे बटन दाबा, थोडक्यात करंट फ्लो व्हायला सुरू होईल. आता कीचं पण एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. की म्हणजे काय लिहितो बघा, मी इथं लिहितो की एकतर क्लोज असू शकते किंवा ती की काय असू शकते, ओपन असू शकते. म्हणजे की क्लोज आणि की ओपन. आता थोडंसं हे आपल्या विंडोच्या केसमध्ये आणि ह्या केसमध्ये रिव्हर्स असतं बघा. विंडोमध्ये काय म्हणतो आपण, विंडो जर आपण क्लोज केली तर आपल्याला वारं मिळतं का? नाही मिळत. एअर फ्लो बंद होतो. विंडो क्लोज केली ना, क्लोज म्हणजे बंद म्हणतो आपण. आणि विंडो ओपन केली म्हणजे खिडकी सुरू केली, चालू केली म्हणूया, म्हणजे बाहेरचं वारं आपल्याला आतमध्ये येऊ शकतं. बट इथं अपोजिशन आहे बघा. सो क्लोजचा अर्थ काय आहे, ऑन सर्किटमध्ये, आणि ओपनचा अर्थ काय असतो, ऑफ असतो, बरोबर. मग की क्लोज म्हणजे समजा इथं की आहे या दोघांच्या मध्ये, तर ही की क्लोज झाली असं म्हणायचं. आणि फक्त हे असं राहिलं तर याला काय म्हणायचं, की ओपन. म्हणजे हे सुद्धा कीचं नोटेशन असं दाखवलं जातं. सो जेव्हा आपण की क्लोज करूया तेव्हा सर्किट काय होईल, ऑन होईल. म्हणजे करंट फ्लो व्हायला सुरू होईल. आणि जेव्हा की ओपन असेल तेव्हा सर्किट काय असेल, ऑफ असेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. सो आपण काय करूया, हा स्विच ऑन करूया. म्हणजे काय केला, क्लोज केला. स्विच क्लोज केला म्हणजे काय झालं, ऑन. आता मला सांगा, स्विच चालू केला याचा अर्थ ह्या EMF मधनं काय चालू होणार आहे, करंट. चला, करंट आला असा इथं. सो करंट ह्या रेजिस्टन्स काय करेल, ह्या करंटला अपोजिशन करेल. मग या रेजिस्टन्सच्या ठिकाणी एक तयार होतं व्होल्टेज. याला म्हटलं जातं PD. त्याला काय म्हटलं जातं, PD म्हटलं जातं. सो व्हॉट इज मीन बाय PD? सो PD इज नथिंग बट द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस रेजिस्टन्स. ह्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस असलेला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे कोण आहे, PD आहे. मग तो किती तयार होतो, तर तो ओहम्स लॉने तयार होतो. सो आपण ओहम्स लॉ पण बघणार आहे. सो ही कंडिशन समजली. आता हे प्लस मायनस, जे मोठा आहे त्याला प्लस म्हणायचं, छोटा आहे त्याला मायनस म्हणायचं. ह्या रेजिस्टन्सला पण प्लस मायनस असतात. कधी प्लस मायनस असतात, करंट समजा इकडून चाललेला आहे असा, तर ह्याला प्लस म्हणायचं आणि याला मायनस म्हणायचं. आणि जर करंट इकडून आला असता, ही बॅटरी जर अशी लावली असती तर करंट इकडून आला असता ना, अँटी क्लॉकवाईज. आता क्लॉकवाईज करंट दिसतोय का, आता अँटी क्लॉकवाईज झाला असतं तर हे प्लस झालं असतं, हे मायनस झालं असतं, हे प्लस झालं असतं, हे मायनस झालं असतं. सो करंट पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जातो, हे माहिती आहे ना. सो करंटची डायरेक्शन कशी असते, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे. ह्याला कन्व्हेन्शनल करंट म्हणतात. आणि इलेक्ट्रॉनची ॲक्च्युअल डायरेक्शन असते निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे. कारण इलेक्ट्रॉनवरती कुठला चार्ज असतो, निगेटिव्ह. त्यामुळे ते बॅटरीच्या पॉझिटिव्हला अट्रॅक्ट व्हायला बघतात. म्हणजे या डायग्राममध्ये जर ॲक्च्युअल फ्लो बघितला तर कसा असेल, अँटी क्लॉकवाईज फ्लो असेल इलेक्ट्रॉनचा आणि क्लॉकवाईज फ्लो असेल करंटचा. सो करंटचा आणि इलेक्ट्रॉनचा फ्लो हा अपोजिट असतो, लक्षात ठेवा. ॲक्च्युअल फ्लो हा असतो, बट याच्यावरनं कन्व्हेन्शनल करंट असा घेतला जातो. सो याची जास्त आपल्याला इम्पॉर्टन्स आहे. I इज इक्वल टू निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. लक्षात आलं इथपर्यंत. आता
इथं ओहम्स लॉ वापरला जातो. कुठं? इथं. सो इथं जे पोटेन्शियल डिफरन्स तयार झालेला आहे ज्याला आपण PD म्हटलेलं आहे, तर ते PD म्हणजे आपण त्याला V म्हणूया. तर V किती तयार होतं? तर त्या रेजिस्टन्समधून जाणारा करंट I आणि त्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू R, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं आणि आपल्याला हा फॉर्म्युला मिळतो. म्हणजे तुम्हाला जर असा प्रश्न आला की सर्किट असं दिसतंय आणि इथं किती पोटेन्शियल डिफरन्स तयार होईल, तर तुम्ही इथं V = IR सांगायचं. तर हा झाला पोटेन्शियल डिफरन्स कुठं? रेजिस्टन्सच्या ठिकाणी तयार झालेला. मग सर्किटमध्ये 2 व्होल्टेजेस झाले का बघा, एक मेन व्होल्टेज E आणि एक मेन तयार झालेलं व्होल्टेज V. ओके. आता हीट कशी येते बघा, हीट ज्याला मी H म्हणतो. ओके. सो हीट म्हणजे काय, तर एक प्रकारची एनर्जी आहे. तर एनर्जी कधीही तयार होत नाही किंवा डिस्ट्रॉय, एनर्जी नायदर क्रिएट नॉर डिस्ट्रॉय ऐकलं असेल तुम्ही. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हटलं जातं. बट इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू द अनदर फॉर्म. एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये एनर्जी काय केली जाते? कन्वर्ट केली जाते, बट क्रिएट किंवा डिस्ट्रॉय केली जात नाही. सो हीट म्हणजे एक प्रकारची एनर्जी आहे. आता सो हीटला आपण एनर्जी म्हटलं. सो तुम्हाला जर ही हीट ओळखायची असेल, आता हीट कुठं आहे, तर समजा हा रेजिस्टन्स आहे, बरोबर. आता हा रेजिस्टन्स म्हणजे मगाशी मी सांगितलं, समजा हे जर AC सर्किट असेल तर हा रेजिस्टन्स फॅन असू शकतो, इस्त्री असू शकते, हीटर असू शकेल, फ्रीज असू शकेल, TV असू शकेल, एक ॲप्लियन्सेस असेल. मग आपण हे जर हीटर कन्सिडर केलं तर काय असतं बघा, याच्यामधनं हीट बाहेर पडते ना आणि मग आपल्याला पाणी गरम करायला मिळतं. सो तिथं जी तयार होणारी हीट आहे ती आपल्याला एका एनर्जीच्या फॉर्ममध्ये मिळत असते. ओके. सो हीट म्हणजे वन फॉर्म ऑफ एनर्जी. आता ही हीट कशी काढली जाते बघा, त्यासाठी पॉवरचा फॉर्म्युला कन्सिडर केला जातो. पॉवर, आता इथं पॉवर कंझ्युम होते. आपल्याला पॉवर जर माहीत झाली तर आपण त्याच्यावरून आपलं लाईट बिल काढू शकतो घरामध्ये. पॉवर कन्झम्पशन म्हणतात त्याला, बरोबर. तेही मी तुम्हाला सांगणार आहे की लाईट बिल कसं काढलं जातं. मग तुम्ही ट्राय करू शकता तुमच्या घरामध्ये लाईट बिल एका महिन्यामध्ये किती येऊ शकतं ते. सो पॉवर = फॉर्म्युला असतो वर्क अपॉन टाइम. हा एक त्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. कुणाचा? पॉवरचा फॉर्म्युला. सो पॉवर = काय असतं? वर्क अपॉन टाइम असतं. आता हे जे वर्क आहे यालाच एनर्जी म्हटलं तरी सुद्धा चालतं. सो वर्क म्हणजेच काय असतं? एनर्जी. सो एनर्जी आपण काय मिळालं आपल्याला? टाइम मिळाला. सो हेच मी सिम्बॉलच्या फॉर्ममध्ये लिहितो, पॉवर = एनर्जी अपॉन टाइम लिहितो. हेच मी असं लिहितो, पॉवर = एनर्जीला मी हीट म्हणतो अपॉन टाइम लिहितो. सो मला हीट काय मिळाली सांगा? पॉवर इंटू टाइम मिळाली. सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ द हीट. ओके. सो हीट काय मिळाली थोडक्यात? पॉवर इंटू टाइम मिळाली. आता मला सांगा पॉवरचा फॉर्म्युला अजून एक असा असतो, V × I असा फॉर्म्युला असतो. व्होल्टेज आणि करंटचं मल्टिप्लिकेशन म्हणजे सुद्धा काय असतं? पॉवर असतं. जर हा फॉर्म्युला मी इथं पुट केला तर काय होईल? सो H = VI ओके इंटू T. चालेल का बघा? सो H = VIT. दिस इज नथिंग बट द हीट. बट अगेन V म्हणजे काय असतं? सो V म्हणजे IR असतं. हे कोणी सांगितलं? ओहम्सनी सांगितलं. सो इथं Vच्या ठिकाणी IR पुट करूया. सो हीट मला काय मिळेल सांगा? IR, हे ऑलरेडी I आहेच आणि हे T आहे. सो हीट किती मिळाली? I² RT. बघा ही सुद्धा हीट मिळू शकते. किंवा जर तुम्ही याच्यावरून I ची व्हॅल्यू काढली, I ची व्हॅल्यू किती येईल? V/R. बरोबर आहे का? हे समजतंय का सगळ्यांना? मॅथमॅटिकल कळतंय ना? सो तो जर I आपण इथं पुट केला तर हीट काय मिळेल सांगा? हे V आणि हे V/R आणि इंटू T. सो H किती मिळेल? V²/R इंटू T. दोन्ही मधला मी फरक सांगतो बघा. आपण जर इथं करंटच्या फॉर्ममध्ये इक्वेशन लिहिलं तर Hला रेजिस्टन्स हा डायरेक्टली प्रपोर्शनल झालाय आणि जर व्होल्टेजच्या फॉर्ममध्ये लिहिलं तर Hला रेजिस्टन्स हा इनव्हर्सली प्रपोर्शनल झाला. हा दोघांमधला डिफरन्स आहे. इथं R वरती दिसतोय, इथं R खाली दिसतोय. सो याला काय म्हटलं जातं? हीट. हे जे H आहे ना याला हीट म्हटलं जातं. सो व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला हीट. मग हीट फॉर्म्युला कसा तयार झालं ते मी तुम्हाला इथं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. समजलं? सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ द हीट पॉवर. आता याच्यानंतर आपण बघूया की ॲक्च्युअल जे पॉवर कन्झम्पशन असतं ते कशा पद्धतीनं कन्सिडर केलं जातं. किंवा तुम्हाला मी एक प्रॅक्टिकली एक्झाम्पल सांगेन की आपल्या घरामध्ये लाईट बिल जे येतं ते लाईट बिल कसं येतं ते तुम्हाला मी सांगेन. चला इथपर्यंत लिहून घ्या. हे समजलं का बघा सगळ्यांना? खूप छोटे छोटे आणि बेसिक कन्सेप्ट्स आहेत. चला सो थोडक्यात पॉवर कन्झम्पशनचं एक प्रॅक्टिकल बघू म्हणजे तुम्हाला एक थोडंसं ते लक्षात येईल कशा पद्धतीनं आहे ते. सो आत्ताच आपण काही फॉर्म्युले बघितले ते मी थोडंसं इथं रिवाईज करतो बघा. सगळ्यात एक आपण आधी फॉर्म्युला बघितला, पॉवर =
एनर्जी अपॉन टाइम हा एक खूप महत्त्वाचा फॉर्म्युला आहे जो आपल्याला इथं यूज होणार आहे. सो व्हॉट इज मीन बाय पॉवर? सो पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाइम. तर आपल्याला थोडक्यात काय करायचं आहे तर एनर्जी फाइंड आउट करायची. आपल्या घरामध्ये किती एनर्जी कन्झम्पशन किंवा एनर्जी किती मिळते ती फाइंड आउट करायची. मग मला सांगा एनर्जीचा फॉर्म्युला काय होईल याच्यावरनं? पॉवर इंटू टाइम होईल का? यस होईल. चला आता थोडेसे आपण युनिट्स बघूया. युनिट्स मी इकडे लिहितो हवं तर किंवा ठीक आहे सिक्वेन्शियली जाऊया. सो एनर्जी कशामध्ये मेजर केली जाते बघा? जूलमध्ये, कॅपिटल जे सुद्धा म्हटलं जातं. पॉवर कशामध्ये मेजर केली जाते? वॅटमध्ये, ज्याला कॅपिटल डब्ल्यू सुद्धा म्हटलं जातं. आणि टाइम कशात मेजर केला जातो? सेकंडमध्ये. हे तर माहिती आहे सगळ्यांना. ओके, सो हे काही युनिट्स मी तुम्हाला सांगितलं. आता काय करायचं? हाच फॉर्म्युला मी असा लिहितो. सो ई इज इक्वल टू पी टी. ठीक आहे. सो आता यांचं कन्व्हर्जन काय करायचं? म्हणजे एकतर ही एनर्जी आपल्याला जूलमध्ये मिळाली किंवा वॅट सेकंडमध्ये मिळाली, बरोबर. पण हीच एनर्जी जर आपल्याला किलो वॅट हॉवरमध्ये लिहायची असेल तर म्हणजे काय करायचं? किलो वॅट हॉवरमध्ये लिहायची. ओके, सो 1 किलो वॅट हॉवर. लक्षात ठेवा किलो वॅट हॉवर कसं आणलं बघा मी. ॲक्च्युअल युनिट काय आहे? वॅट सेकंद आहे. पण वॅटला मी कशामध्ये कन्वर्ट केलं? किलो वॅटमध्ये कन्वर्ट केलं. आणि सेकंदला कशामध्ये कन्वर्ट केलं? हॉवर्समध्ये कन्वर्ट केलं. हे आपल्याला जमू शकतं. म्हणजे आपल्याला जर एनर्जी कन्झम्पशन काढायचं असेल तर पॉवर ही किलो वॅटमध्ये सांगावी लागते आणि टाइम हा हॉवर्समध्ये सांगावा लागतो. हे लक्षात ठेवा. ओके, चला मी एक तुम्हाला सिंपल एक्झाम्पल देतो. आता तुम्हाला जर पॉवर कन्झम्पशन एनर्जी कन्झम्पशन जर काढायचं असेल तर हे लक्षात ठेवायचं आहे किलो वॅट हॉवर. आणि ह्या किलो वॅट हॉवरलाच 1 युनिट असं म्हटलं जातं. तुम्ही शब्द ऐकला असेल की किती युनिट्स लाईट खर्च झाली, किती युनिट्स लाईट कन्झ्युम झाली असं म्हणतो ना आपण घरामध्ये. सो एवढे युनिट्स आले, 100 युनिट्स आले, 200 युनिट्स आले. तर त्यातला जो 1 युनिट आहे ना तो 1 युनिट म्हणजे लक्षात ठेवा किलो वॅट हॉवर. सिंपल. आता थोडंसं प्रॅक्टिकली जाऊया आपण. मी आधी एकाच इन्स्ट्रुमेंटचं तुम्हाला काढून दाखवतो. समजा एकच इन्स्ट्रुमेंट आपल्याकडे इलेक्ट्रिक हीटर आहे म्हणूया. अशा पद्धतीने तुम्ही कन्सिडर करू शकता किती ॲप्लियन्सेस जेवढे आहेत ते. मी 2 ॲप्लियन्सेस घेतो. ठीक आहे, एक इलेक्ट्रिक हीटर घेतो आणि एक इलेक्ट्रिक आयर्न घेतो. म्हणजे एक हीटरचं आणि एक इस्त्रीचं एक्झाम्पल घेऊया आपण. आपल्या घरामध्ये समजा हे 2 इन्स्ट्रुमेंट्स आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला त्याचं पॉवर वेटेज माहीत असणं गरजेचं आहे. समजा जो हीटर आहे तो 1500 वॅटचा आहे. त्या हीटरवरती असतं बघा त्याचं पॉवर वेटेज. तर तो 1500 वॅटचा आहे. आणि समजा इलेक्ट्रिक आयर्न आहे ती 1000 वॅटची आहे असं म्हणूया आपण. म्हणजे हे तुम्हाला वॅटमध्ये लिहायचं आहे इथं सुरुवातीला. बट आपल्याला इथं कसं लिहायचं आहे? किलो वॅट लिहायचं आहे. त्यामुळे त्या वॅटचं कन्व्हर्जन तुम्हाला किलो वॅटमध्ये करता आलं पाहिजे. याच ठिकाणी जर एखादा छोटासा बल्ब असेल तर तो किती असेल? अगदी 5 वॅटचा असतो, 10 वॅटचा असतो, 100 वॅटचा असतो. मग तो तुम्हाला किलो वॅटमध्ये लिहावा लागेल. मग आता हे 1500 वॅट म्हणजेच किती किलो वॅट असतं? 1.5 किलो वॅट असतं. हे कन्व्हर्जन जमतंय का बघा सगळ्यांना? ओके, मी इथं किलो आणला ना. सो किलो वॅटमध्ये लिहायचं असेल तर तो पॉईंट लेफ्टला 3 डिजिट्सनं शिफ्ट होतो. सो हे किलो वॅटमध्ये झालं. 1000 वॅट म्हणजे किती असणार आहे? 1 किलो वॅटमध्ये असणार आहे. म्हणजे आपण पहिल्यांदा काय करून घेतलं? जी काय आपल्याला पॉवर वॅटमध्ये दिलेली आहे ती आपण थोडीशी किलो वॅटमध्ये इथं कन्वर्ट करून घेतली. पुढं आता मी काय म्हटलं की आपल्या घरामध्ये ही 2 इन्स्ट्रुमेंट्स आहेत आणि तुम्ही याचा वापर तर इलेक्ट्रिक हीटर आपण साधारण सकाळी अर्धा तास वापरतोय असं आपण म्हणूया. आणि आयर्न आपण दिवसामधून 30 मिनिट्स. हे सगळं 1 डेसाठी करतोय मी. असं आपण 30 डेसाठी करू शकतो. कळतंय का? सो हे सगळं 1 डेसाठी चाललेलं आहे. एका दिवसाचं काढतोय आपण लाईट बिल असं म्हणूया आपण. सो फॉर 1 डे. मग ह्याला मल्टिप्लाय बाय 3 केलं की महिन्याचं निघेल. सो इलेक्ट्रिक हीटर एवढ्या पॉवरचा आहे. तो किती तास चालतोय? दररोज हाफ आवर चालतोय आणि 30 मिनिट इलेक्ट्रिक आयर्न चालतंय. ओके, म्हणजे आपल्याला पॉवर मिळाली, टाइम मिळाला आणि हे एका दिवसासाठी मिळालं. सो एनर्जी काढायची मग. सो एनर्जी कशी असते? किलो वॅट हॉवर. सो किलो वॅट म्हणजे पहिल्यांदा एनर्जी कोणाची काढायची? हीटरची काढायची. हीटरची एनर्जी. सो ई हीटर लिहितो मी आणि नंतर कोणाची काढायची? ई आयर्नची काढायची, इस्त्रीची, एका दिवसासाठीची. ओके, मग ई हीटर किती घ्यायचं सांगा? आधी पॉवर घ्यायची. सो 1.5 जे किलोवॅटमध्ये ते घ्यायचं असतं आणि इंटू टाइम हॉवरमध्ये घ्यायचं. आता हॉवरमध्ये किती आहे? 1/2 आहे. प्लस आयर्नची पॉवर किती घ्यायची? 1 किलोवॅट घ्यायची आणि टाइम हॉवरमध्ये घ्यायचा. सो
अरे मी हे सेम लिहिलं का? हां सॉरी, T1/2 हे मी मग असं लिहितो हवं तर, किंवा 1/4 आवर्स लिहितो असं, म्हणजे 0.25 ना थोडक्यात. ओके, सो हे 1/2 आवर्स लिहिलं आणि हे 1/4, सो हा टाईम लिहिला 1/4. म्हणजे तुम्हाला जो दिलेला टाईम आहे तो हावर्समध्ये कन्वर्ट करावा लागेल. ओके, सो झालं. मग हे किती मिळालं आपल्याला? सो हे अप्रॉक्सिमेट 0.75 आणि प्लस हे 0.25, म्हणजे काय मिळेल आपल्याला? 1 किलोवॅट आवर मिळेल बघा. सो दिस इज व्हॉट आवर एनर्जी. किती? 1 किलोवॅट आवर. लक्षात आलं का? येस, 1 किलोवॅट आवर हे एका दिवसामधलं. मग 1 किलोवॅट आवर म्हणजेच किती युनिट? 1 युनिट. जेवढे किलोवॅट आवर येतात तेवढे युनिट झाले. म्हणजे तुमच्या घरामध्ये एका दिवसाला किती युनिट खर्च होणार आहे? 1 युनिट. आणि असे जर 30 दिवसाचे म्हणलं तर 30 युनिट. सो 30 × 1 करू शकता तुम्ही. लक्षात आलं? मग समजा हे फॉर 30 डेज म्हणतो मी, फॉर 30 डेज. सो फॉर 30 डेज 3 × 1 युनिट. सो किती युनिट झाले? 30 युनिट झाले. मग समजा एका युनिटचा चार्ज किती असतो? अंदाजे आपण म्हणूया 6 रुपीज. एका युनिटचा चार्ज फॉर एक्झाम्पल 6 रुपीज म्हणूया. तर हे किती आलं? टोटल बिल एका महिन्याचं टोटल बिल 180 रुपीज. लक्षात आलं का? म्हणजे कधी जर आपण फक्त एक हीटर एवढ्या वॅटचा एवढा वेळ चालू ठेवला दररोज, एक इस्त्री एवढ्या वॅटची एवढा वेळ चालू ठेवली दररोज, तर आपण हे अशा पद्धतीनं काढू शकतो. बरोबर आहे का? हे सगळं चेक करा. 1.5 येस, 0.75 0.25, सो इट इज 1. सो 1 किलोवॅट म्हणजेच 1 युनिट. ते मग 30 दिवसासाठी काढलं. मग समजा एका युनिटचा दर, म्हणजे तुम्हाला काय काय माहीत पाहिजे? त्याचं पॉवर माहीत पाहिजे, तुम्ही ते किती वेळ चालवणार आहात. सिंपल ॲडिशन करत जायचं आहे. बट आपल्या घरामध्ये काय एवढे 2च इन्स्ट्रुमेंट्स असतात का? तर नाही, याच्यापेक्षा काही अदर इन्स्ट्रुमेंट्स पण असतात. कुठले कुठले असतात? मग बल्ब असतो, फॅन असते, टी व्ही असते, रेफ्रिजरेटर असतो, किंवा अगदी कुठलेही तुम्ही छोटी छोटी इन्स्ट्रुमेंट्स घ्या. फक्त तुम्हाला त्या इन्स्ट्रुमेंट्स, ती जी इन्स्ट्रुमेंट्स आहेत ती तुम्ही किती वेळेसाठी वापरणार आहात एका दिवसामध्ये ते माहीत पाहिजे. मग आधी आपण एका दिवसाचं फाइंड आउट करायचं, आणि एका दिवसाचं फाइंड आउट केल्यानंतर त्याला 30 मल्टिप्लाय करायचं. तुम्हाला काय मिळेल? पॉवर कन्झम्पशन झालेलं बघायला मिळेल. ओके, सो हा जो मी पार्ट सांगितलेला आहे हा सगळा थोडासा इलेक्ट्रिक सर्किट्स, AC DC याच्याशी रिलेटेड आहे. हे जे आहे ते सगळं ACशी रिलेटेड आहे. आता AC आणि DC मधला फरक मी तुम्हाला सांगितला. तुम्हाला ह्या टॉपिकमध्ये सगळ्यात पहिल्यांदा हीट ट्रान्सफर किंवा इलेक्ट्रिक इफेक्ट काय असतो, मॅग्नेटिक इफेक्ट काय असतो, हे सगळं आपल्याला ह्या टॉपिकमध्ये शिकायचं आहे. त्यामुळे जी बेसिक आणि जी सुरुवातीची गरज आहे ती काय आहे? तर तुम्हाला इलेक्ट्रिक करंट माहीत पाहिजे. सो आपण इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन पण बघितली होती की रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणजे इलेक्ट्रिक करंट असतं. त्याच्यानंतर आपण रेजिस्टन्स बघितला. रेजिस्टन्स म्हणजे काय? जो करंटला अपोजिशन करतो तो. त्याच्यानंतर आपण EMF बघितलं. EMF म्हणजे काय? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हटलं जातं त्याला, ज्याला EMF म्हटलं होतं आपण. ओके, त्याची बॅटरीज म्हटलं जातं, सेल म्हटलं जातं. त्याचाही सिम्बॉल आपण इथं बघितलेला होता. त्याच्यानंतर एक हे महत्त्वाचं रिलेशन आहे बघा, कुठलं? सो पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाईम. सो जी काही एनर्जी आहे ती पॉवर आणि टाईमच्या फॉर्ममध्ये कशी काढली जाते. मग त्याचं कन्वर्जन आपण PT केलं, आणि P म्हणजे पॉवर ती वॅटमध्ये होती ती किलोवॅटमध्ये घेतली. टाईम जो सेकंद आहे तो हवर्समध्ये घेतला. म्हणजे आपल्याला पॉवर कशी मिळाली? 1 किलोवॅट हवर. अँड दिस 1 किलोवॅट हवर इज नथिंग बट द 1 युनिट. ओके, मग त्याच्यावर एक हे प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेतलं. हे काय सिलेबसला नाही आहे तुमच्या, बट तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिकली सुरुवातीला समजावं की लाईट नक्की काय असते, एनर्जी कन्झम्पशन काय असतं, पॉवर कन्झम्पशन काय असतं. त्यासाठी मी हे एक्झाम्पल घेतलेलं आहे. बाकी आपला जो काही स्टडी आहे तो सिलेबस वाईज खूप सोपा स्टडी आहे. मी तुमचे पॉईंट्स बघितलेले आहेत, अगदी इंटरेस्टिंग आहे. स्टेप बाय स्टेप मी सगळे तुम्हाला ते सांगायचा डेफिनेटली प्रयत्न करेल. फक्त जे काही मी लिहून देत असतो ते थोडंसं तुम्ही नोट डाऊन करणं गरजेचं आहे. तुमच्याकडे जर टेक्स्टबुक असेल तर टेक्स्टबुकमधले सुद्धा तुम्ही पॉईंट्स काढले पाहिजेत, कारण आपल्याला त्याच्यावरती क्वेश्चनचं डिस्कशनसुद्धा करायचं आहे. काही क्वेश्चन जे MCQ टाईप क्वेश्चन्स असतात त्याचं डिस्कशन करायचं. म्हणजे तुम्हाला एकतर मॅथमॅटिकलीसुद्धा हा पार्ट नीट समजला पाहिजे, जेणेकरून त्याचा वापर तुम्हाला त्या न्यूमेरिकल सोडवण्यासाठी होत जाईल. न्यूमेरिकल सोडवत असताना तुम्हाला मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स आले पाहिजेत. मग त्याच्यामध्ये ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, स्क्वेअर रूट, क्यूब रूट, रेसिप्रोकल, ओके, अशा कॅल्क्युलेशन्सचं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असते. सो ही कॅल्क्युलेशन्स तुम्हाला डेफिनेटली जमली पाहिजेत, तर तुम्ही एखादं इलेक्ट्रिक सर्किट असेल किंवा त्याच्या रिलेटेड इक्वेशन्स असेल तर ती सॉल्व्ह करू शकतात. ओके, सो आजच्या लेक्चरला ठीक आहे, एवढंच आहे. आपण नेक्स्ट लेक्चरला पुन्हा याच्या पुढचा स्टडी घेऊया. खूप छोटं
छोटे छोटे पॉईंट्स आहेत तुमच्या सिलेबसला, त्यामुळे अजून मी ते प्रॅक्टिकली आणि सोपे करून सांगायचा डेफिनेटली प्रयत्न करेन. ओके, सो भेटूया आपण पुढच्या लेक्चरला. थँक्यू सो मच.